गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण कॉमन लॉ रिमेडीज एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी कुठल्या रिमेडीज आहेत कॉमन लॉमध्ये, IPCमध्ये असेल, CPCमध्ये असेल, तर CRPCमध्ये असेल, ते पाहिल्या. या लेक्चरमध्ये आपण एक ॲक्ट बघणार आहोत, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट, जो की 1986चा आहे. तसेच पुढच्या लेक्चरमध्ये आपण काही ॲक्ट कंटिन्यू आता बघणार आहोत, जसे की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे, वॉटर पोल्युशन ॲक्ट आहे तुम्हाला. तर हे सगळे ॲक्ट आपण वन बाय वन बघणार आहोत. तर आज आपण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे 1986चा, तर त्याला सुरुवात करणार आहोत. दिस ॲक्ट इज केम इन टू फोर्स ऑन 19 नोव्हेंबर 1986. In order to meet the new challenges and rectify the deficiencies in the existing laws, the Environment Protection Act 1986 was enacted under Article 253 of the Constitution. जे काही नवीन इश्यू तयार झाले, नवीन जनरेशननुसार किंवा बदलत्या जगानुसार जे काही नवीन एन्व्हायरमेंटल पोल्युशनच्या रिलेटेड काही वेगवेगळ्या गोष्टीला फेस करत होतं जग, तर त्याच्याशी डील करण्यासाठीच हा कायदा अस्तित्वात आला. अँड धिस लेजिस्लेशन गव्हर्निंग ऑल काइंड्स ऑफ पोल्युशन इन्क्लुडिंग नॉईज पोल्युशन. आणि हा जो कायदा आहे, जो सगळ्या प्रकारच्या पोल्युशनला डील करतो. जे काही आपण पोल्युशनचे काइंड प्रकार बघितले, तर ते सगळ्यांसोबतच डील करणारा, इन्क्लुडिंग नॉईज पोल्युशनसोबतही हा कायदा डील करतो. इव्हन द टायटल ऑफ द ॲक्ट स्पेसिफाईड द change from the narrow concept of pollution control to the wider aspects of environmental protection. Speedy response, deterrent punishment are the objects of the act. हा जो ॲक्ट आहे, याचा ऑब्जेक्ट काय आहे की स्पीडी पनिशमेंट प्रोव्हाइड करणं. म्हणजे जे काही प्रोव्हिजन्स आहेत ज्या फॉलो नाही केल्या गेल्या ॲक्टच्या, तर यासाठी पनिशमेंट आहे. आणि ती पनिशमेंट स्पीडी म्हणजे लवकरात लवकर पनिशमेंट प्रोव्हाइड करणं, हाच या ॲक्टचा उद्देश आहे. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर्स इन द हँड्स ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट इज द फीचर ऑफ द ॲक्ट. आणि ही काही प्रोव्हिजन्सच्या किंवा या कायद्याची जी काही पॉवर आहे, ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात आहे. Rules regarding management of hazardous substances are also laid down in the act. It came into force on 19 November 1986. आता आपण जनरल पॉवर्स बघूया, कुठल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला जनरल पॉवर्स आहेत त्या ॲक्टमध्ये. जनरल पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट इन रिलेशन टू एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड फंक्शन. सेक्शन 3 ते 6 मध्ये या पॉवर दिलेल्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटला. या ॲक्टच्या सेक्शन 3 ते 6 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला कुठल्या पॉवर आहेत ते आपण बघूया. सेक्शन 3 सब क्लॉज 1 empowers the central government to take all such measures which it deems necessary for the purpose of protecting and improving the quality of environment and preventing, controlling and abating environmental pollution. सेक्शन 3 आहे सब क्लॉज 1 या ॲक्टचं, तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटला इम्पॉवर करते. टू टेक ऑल सच मेजर्स, म्हणजे जेवढे काही मेजर्स घेता येतील, जेवढ्या काही गरजेच्या काही स्टेप्स असतील प्रोटेक्शनसाठी एन्व्हायरमेंटच्या, तर त्या किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी पोल्युशन, तर त्या सगळ्या स्टेप गव्हर्नमेंटने फॉलो करायच्या अशी पॉवर सेक्शन 3 सब क्लॉज 1 देते. However, the central government can take following measures for the purpose of the protecting environment. ते कुठले मेजर्स घेऊ शकते सेंट्रल गव्हर्नमेंट पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी, तर वन बाय वन आपण बघूया. कोऑर्डिनेशन ऑफ ॲक्शन्स बाय द स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसर्स अँड अदर ऑथॉरिटीज अंडर द ॲक्ट. जे काही स्टेट आहेत वेगवेगळे, तर त्यांचं कोऑर्डिनेशन महत्त्वाचं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट सोबत. तसेच काही अथॉरिटी काही मेजरमेंट घेणार असतील एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड, वेगवेगळ्या स्टेटच्या अथॉरिटीमध्ये कोऑपरेशन असणं गरजेचं आहे.
planning and executing of nationwide program for the prevention, control and abatement of environmental pollution. तसेच सेंट्रल गव्हर्नमेंट प्लॅन करू शकते नेशनवाईड, पूर्ण देशव्यापी असा एखादा प्रोग्राम अटेंड करू शकते, एखादा प्रोग्राम डिक्लेअर करू शकते सेंट्रल गव्हर्नमेंट. कशासाठी? तर प्रिव्हेन्शन, कंट्रोल करण्यासाठी एन्व्हायरमेंटचं पोल्युशन. तर ही पण पॉवर आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला की प्रोग्राम ऑर्गनाईज करणं नेशन वाईज ह्याच्या एन्व्हायरमेंटच्या कंट्रोलसाठी. तसेच लेईंग डाऊन स्टँडर्ड्स फॉर इमिशन ऑर डिस्चार्ज ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्स फ्रॉम व्हॅरियस सोर्सेस. तसेच वेगवेगळे जे काही पोल्युटंट आहेत तर त्यांच्याबद्दल त्यांचे इमिशन त्यांना कमी करण्यासाठी किंवा त्यांचं इमिशन कसं पाहिजे वातावरणामध्ये, त्यांना कसं सोडायचं वातावरणामध्ये, किती प्रमाणामध्ये त्यांना वातावरणामध्ये मिसळायचं, तर याबद्दलचे काही रूल्स असतील तर ते पण रूल्स तयार करण्याचं काम पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. तसेच इट कॅन इम्पोज रेस्ट्रिक्शन ऑन एरियाज इन विच एनी इंडस्ट्री शॅल नॉट बी कॅरिड आउट ऑर शॅल बी कॅरिड आउट विथ सर्टेन सेफगार्ड्स. किंवा एखाद्या एरियामध्ये एखादी इंडस्ट्री चालू करायची किंवा बंद करायची याच्याबद्दल जे काही सेफगार्ड्स आहेत ते घेण्याची पॉवर पण सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. इट कॅन ले डाऊन द प्रोसिजर्स अँड सेफगार्ड्स फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ ॲक्सिडेंट विच मे कॉज एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड ऑल्सो रिमेडियल मेजर्स फॉर सच ॲक्सिडेंट. आणि जे काही ॲक्सिडेंट पोल्युशनमुळे किंवा वेगवेगळ्या ज्या काही इंडस्ट्रीजमुळे वेगवेगळे जे काही हे होत असतील, ॲक्सिडेंट होत असतील तर त्यांना प्रिव्हेंट करण्याचं काम पण सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर आहे की त्यांना प्रिव्हेंट करायचं. इट कॅन ले डाऊन प्रोसिजर्स अँड सेफगार्ड्स फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ ॲक्सिडेंट. तसेच इट कॅन ले डाऊन द प्रोसिजर्स अँड सेफगार्ड्स फॉर द हँडलिंग ऑफ हजार्डस सबस्टन्सेस. जे काही हजार्डस सबस्टन्सेस आहेत ते कशा पद्धतीने हाताळले पाहिजेत याच्याबद्दलचे काही जे रूल्स प्रोसिजर्स आहेत ते प्रोव्हाइड करण्याचं कामही डिसाईड करण्याचं काम पण सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. इट कॅन कॅरी आउट अ स्पॉन्सर इन्व्हेस्टिगेशन अँड रिसर्च रिलेटिंग टू प्रॉब्लेम ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन. एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड काही इन्व्हेस्टिगेशन किंवा रिसर्च स्पॉन्सर करण्याचा अधिकार पण सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. तसेच इट कॅन कलेक्ट अँड disseminate information in respect of matters relating to environmental pollution. It can prepare manuals, codes, guides relating to prevention and control and abatement of pollution. जे काही कोड्स गाईड्स एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड गाईड करण्याचं कामही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. इन ऑर्डर टू अचीव द ऑब्जेक्टिव्स लेट डाऊन इन सेक्शन 3(2) ऑफ द ॲक्ट. In M.C. Mehta versus Union of India, AR 1992, the Supreme Court passed the order giving the following directions. हे जे काही जे पॉवर्स आहेत या पॉवर्सचे ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी या M.C. मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही जी केस लॉ आहे तर या केस लॉमध्ये काही डिरेक्शन्स दिल्या आहेत त्या सुप्रीम कोर्टने. त्या कुठल्या डिरेक्शन्स आहेत ते बघूया आपण. ऑल सिनेमा हॉल्स शॅल एक्झिबिट स्लाइड्स कंटेनिंग इन्फॉर्मेशन मेसेज ऑन एन्व्हायरमेंट ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट. जे काही सिनेमा हॉल आहेत तर त्यांच्यामध्ये अशा काही एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनच्या रिलेटेड मध्ये काही स्लाईड दाखवल्या जाव्यात अशी एक डिरेक्शन दिली सुप्रीम कोर्टनं की जे मोठमोठे सिनेमा हॉल आहेत तिथे स्लाईड्सवर असे एन्व्हायरमेंटचे प्रोटेक्शन करणं महत्त्वाचं आहे असं सिनेमा हॉलमध्ये दाखवलं गेलं पाहिजे अशी एक डिरेक्शन दिली या केसलामध्ये. तसेच स्प्रेडिंग ऑफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एन्व्हायरमेंट थ्रू TV अँड रेडिओ आणि TVद्वारे पण एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठीची इन्फॉर्मेशन दिली गेली पाहिजे अशी एक गाईडलाईन्स दिली. तसेच एन्व्हायरमेंट शुड बी मेड अ कंपल्सरी सब्जेक्ट इन स्कूल अँड कॉलेजेस. एन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट्स कंपल्सरी करायला गेला पाहिजे स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये अशा या 3 गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टने M.C. मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केस लॉमध्ये दिल्या. आता आपण एक काय मेजर्स आहेत EP ॲक्टचे ते बघूया. व्हॉट आर द व्हॅरियस मेजर्स अंडर द EP ॲक्ट फॉर प्रिव्हेन्शन, कंट्रोल अँड अबेटमेंट ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट
प्रिव्हेंट करण्यासाठी पोल्युशन एन्व्हायरमेंटचं काय काय व्हॅरियस मेजर्स ह्या ॲक्टमध्ये आहेत ते आपण बघूया. इन ऑर्डर टू कंट्रोल अँड प्रिव्हेंट पोल्युशन द EPA ॲक्ट लेड डाऊन द फॉलोइंग मेजर्स. कुठले कुठले मेजर्स आहेत ते पहिलं आहे पॉवर टू अपॉइंट ॲथॉरिटी अपॉइंट करायची सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर आहे. अंडर सेक्शन 3 सबक्लॉज 3 सेंट्रल गव्हर्नमेंट इज गिवन व्हेरी वाईड पॉवर टू कॉन्स्टिट्यूट ॲथॉरिटीज टू एक्सरसाइज पॉवर अँड परफॉर्म फंक्शन लेड डाऊन इन सेक्शन 3 सबक्लॉज 2. जे काही आता आपण हे पाहिलं सेंट्रल गव्हर्नमेंटला कुठल्या कुठल्या पॉवर आहेत, तर त्या पॉवर एक्सरसाइज करण्यासाठी म्हणजे ते पॉवर ज्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या जे इंडस्ट्रीला काही गाईडलाईन्स असतील किंवा काही प्रोग्राम अटेंड करायचे असतील, तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ॲथॉरिटी तर पाहिजे. मग ती ॲथॉरिटी अपॉइंट करण्याची पॉवर पण सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. However, this authority must function under the control and supervision of the central government. आणि या ॲथॉरिटीवर सेंट्रल गव्हर्नमेंटचं कंट्रोल असतो. दुसरी जी पॉवर आहे, दुसरं जे मेजरमेंट आहे ॲक्टमध्ये ते पॉवर टू इश्यू डिरेक्शन. The central government can confer power on authority to issue direction to close or regulate any industry. सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवर देते ॲथॉरिटीला, जी पॉवर आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला ॲथॉरिटी स्थापन करण्याची एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी. तसेच सेंट्रल गव्हर्नमेंट ॲथॉरिटीला अजून एक पॉवर देते की ती म्हणजे त्यांना डिरेक्शन देते ॲथॉरिटीला की तुम्ही एखादी इंडस्ट्री क्लोज करू शकता किंवा चालू करू शकता. अँड ऑल्सो टू स्टॉप टू रेग्युलेट सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि एखादी जर तुम्हाला इंडस्ट्री बंद करायची असेल ॲथॉरिटीला, तर ॲथॉरिटीला अजून एक पॉवर आहे की ते इलेक्ट्रिसिटी सप्लाय जे आहे इंडस्ट्रीजचा ते बंद करू शकतात किंवा एनी अदर सर्विस पण बंद करू शकतात, जसे की टेलिफोन ॲक्टिव्हिटीज लाईक टेलिफोन, गॅस कनेक्शन, ते गॅस कनेक्शन काढून घेणं किंवा टेलिफोन कनेक्शन काढून घेणं, अशा विविध गोष्टी ची पॉवर ॲथॉरिटीला आहे. आणि ॲथॉरिटीवर कंट्रोल कोणाचं आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं कंट्रोल असते ॲथॉरिटीवर. तसेच पॉवर टू मेक रूल्स सेक्शन 6 सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन मेक रूल्स ऑन मॅटर्स रेफर्ड इन सेक्शन 3 सबक्लॉज 2. काही रूल्स रेग्युलेशन पण तयार करू शकतं सेंट्रल गव्हर्नमेंट एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड. तसेच रेस्ट्रिक्शन्स ऑन डिस्चार्ज ऑफ पोल्युटंट्स. जे काही इंडस्ट्रीज शुड नॉट डिस्चार्ज एनी पोल्युटंट्स इन एक्सेस ऑफ प्रिस्क्राईब स्टँडर्ड. जे काही प्रिस्क्राईब स्टँडर्ड्स आहे, जी काही लिमिट दिली आहे की तुम्ही एवढ्या प्रमाणातच एखादे घातक जे काही इंडस्ट्रीज डिस्चार्ज करतात पोल्युटंट्स, तर ते एवढ्या प्रमाणातच फिक्स एक प्रमाण असतं त्याचं, त्या प्रमाणातच त्यांनी ते डिस्चार्ज करावे पोल्युटंट्स एन्व्हायरमेंटमध्ये किंवा सराउंडिंगमध्ये. तर त्याच्याशी रिलेटेड रूल्स रेग्युलेशन्स जे काही आहेत ते पण सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवतं. सेफगार्ड्स इन डीलिंग विथ डेंजरस सबस्टन्सेस. पर्सन्स हँडलिंग हॅझार्डस सबस्टन्सेस मस्ट फॉलो प्रोसिजर्स सेफगार्ड्स. आणि जे कोणी व्यक्ती आहेत ते हॅझार्डस सबस्टन्सेस हँडल करत असतील समजा, तर त्यांनी सेफगार्डच्या प्रोसिजर काही फॉलो केल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना आणि इतरांना इजा होऊ नये. ते जे काही सबस्टन्सेस हॅझार्डस सबस्टन्सेस असतील, घातक पदार्थ असतील, तर त्यांच्यामुळे त्यांना पण इजा होऊ नये आणि इतरांना इजा होऊ नये याच्याशी रिलेटेड काही सेफगार्ड्स गाईडलाईन्स दिल्या गेलेल्या असतात. तर त्या गाईडलाईन्स कोणी दिलेल्या असतात फॉलो करण्यासाठी, सेंट्रल गव्हर्नमेंटनी गाईडलाईन्स दिलेल्या असतात त्याच्याशी रिलेटेड. तसेच इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ॲक्सिडेंटल डिस्चार्ज ऑफ पोल्युटंट्स. If the discharge of the pollutants exceed the standards due to any accident, in charge of the industry shall intimate to authority. जर एखादी इंडस्ट्री आहे समजा आणि जे डिस्चार्ज करतात ते पोल्युटंट्स, तर त्याच्यामध्ये त्यांच्या प्रमाणापेक्षा जर जास्त डिस्चार्ज झाले ते पोल्युटंट, जे काही घातक पदार्थ आहेत ते प्रमाणापेक्षा जास्त इमिनेट केले गेले इंडस्ट्रीतून, तर तशा प्रकारची एक इन्फॉर्मेशन ॲथॉरिटीला देणं हे त्या इंडस्ट्रियलिस्टचं काम आहे. जो कोणी त्या इंडस्ट्रीचा मालक आहे त्याचं काम आहे की तशी माहिती त्याने त्या
ॲथॉरिटीला दिली गेली पाहिजे. देन सच ॲथॉरिटीज मस्ट टेक नेसेसरी मेजर्स टू प्रिव्हेंट द पोल्युशन. मग अशी ॲथॉरिटी ते पोल्युशन प्रिव्हेंट करण्यासाठी नेसेसरी स्टेप घेणार. The expenses incurred can be recovered from the in charge with the interest. जे कोणी ऑफिसर आहेत त्या ॲथॉरिटीचा, तर त्याच्याकडूनच ते राहिलेलं सगळे जे काही एक्सपेन्सेस खर्च जे काही आलेला आहे ते पोल्युशन रोखण्यासाठीचा, त्या ॲथॉरिटीनं मग ते जे कोणी ऑफिसर इन्चार्ज आहे इंडस्ट्रीजचा, तर त्यांच्याकडून तो एक्सपेन्सेस त्याच्याकडून घ्यायचे. तसेच दुसरं मेजर्स आहे यात राईट टू एंट्रीचं सेक्शन 10. राईट टू एंट्री विथ द अथॉरिटी ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट एनी पर्सन कॅन एंटर इन टू एनी प्लेस फॉर द पर्पज ऑफ एक्झामायनिंग, सर्चिंग अँड सीझिंग एनी इक्विपमेंट, इंडस्ट्री रेकॉर्ड, रजिस्टर और अदर मटेरियल ऑब्जेक्ट्स, NS एक्सेट्रा. राईट टू एंट्रीमध्ये म्हणजे ॲथॉरिटीची परमिशन घेऊन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घेऊन असा कुठलाही एखादा व्यक्ती एंट्री करू शकतो कुठल्याही प्रेमायसेसमध्ये एखाद्या इंडस्ट्रीजच्या, आणि तिथे काय करू शकतो, कशासाठी एंटर करू शकतो, फॉर द पर्पज ऑफ एक्झामाइन करू शकतो एखादं इक्विपमेंट किंवा इंडस्ट्री रेकॉर्ड चेक करू शकतो किंवा रजिस्टर और अदर मटेरियल ऑब्जेक्ट्स, एखादी इंडस्ट्रीनं मेंटेन केलेलं रजिस्टर चेक करण्याचा अधिकार, हे ते सगळे अधिकार तो व्यक्ती करू शकतो परमिशन घेऊन सेंट्रल गव्हर्नमेंटची किंवा ॲथॉरिटीची. तसेच राईट टू टेक सॅम्पल्स सेक्शन 11. The central government or any officer authorized by it has a power to take sample of air, water, soil or other substances from any factory or premises for the purpose of analysis. तसेच एखादा ऑफिसर अपॉइंट केलेला असेल सेंट्रल गव्हर्नमेंटने किंवा ॲथॉरिटीने, तर त्याला अधिकार आहे की सॅम्पल घेण्याचा आहे. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन किंवा फॅक्टरीमध्ये जाऊन तिथलं सॅम्पल घ्यायचं, कशाचं, एअरचं, वॉटरचं किंवा सॉईलचं, की ते किती प्रमाणात ते डेंजरस आहे फॅक्टरी इंडस्ट्री आजूबाजूच्या लोकांना, किंवा ते किती प्रमाणामध्ये बाहेर जे केमिकल्स सराउंडिंगमध्ये टाकल्या जातात, किंवा किती प्रमाणामध्ये जे काही हॅझार्डस सबस्टन्सेस आहेत ते वातावरणामध्ये ती इंडस्ट्रीतून मिसळल्या जातात. तर याचं एक सॅम्पल घेण्याचा अधिकार अशा व्यक्तीला, ऑफिसरला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा ॲथॉरिटीच्या. द रिझल्ट ऑफ द ॲनालिसिस कन्सिडर्ड ॲज एव्हिडन्स. आणि ते जे काही त्याने ॲनालिसिस घेतलेलं आहे सॅम्पलचं, जे काही सॅम्पल चाचणी केलेली आहे त्याने, तर ते एव्हिडन्स म्हणून नंतर वापरलं जातं. आणि पण त्याला काही कंडिशन्स आहेत. व्हेन द फॉलोइंग कंडिशन्स आर फुलफिल्ड, नोटीस मस्ट बी गिवन टू द ऑक्युपायर और हिज एजंट रिगार्डिंग दॅट. एखादं सॅम्पल घेण्यापूर्वी नोटीस देणं गरजेचं आहे. जो कोणी इंडस्ट्रीचा ऑक्युपायर आहे किंवा फॅक्टरीचा मालक आहे, तर असं सॅम्पल घेण्यापूर्वी त्या ऑफिसरनं एक नोटीस देणं गरजेचं आहे त्या ऑक्युपायरला की आम्ही असं सॅम्पल तुमच्या इंडस्ट्रीचं घेणार आहोत. सॅम्पल मस्ट बी कलेक्टेड इन द प्रेझेन्स ऑफ द ऑक्युपायर. तसेच ते जे काही सॅम्पल घेणार आहेत, तर ते ऑक्युपायरच्या प्रेझेंट असेल तेव्हाच त्याने ते घ्यायचं. सॅम्पल मस्ट बी डिवायडेड इन टू 2 पार्ट्स अँड प्लेस्ड इन 2 कंटेनर. जे काही सॅम्पल घेणार आहे ते इंडस्ट्रीतलं, ते सॅम्पल 2 कंटेनरमध्ये घ्यायचं, म्हणजे 2 वेगवेगळे इक्विपमेंट 2 कंटेनरमध्ये घ्यायचं अँड ते सील करायचे कंटेनर, आणि त्यावर साईन घ्यायची ऑक्युपायरची आणि त्याच्या एजंटची. आणि ते सॅम्पल काय करायचे, एक सॅम्पल मस्ट बी सेंड टू लॅबोरेटरी रिकॉग्नाइज्ड बाय द स्टेट बोर्ड. जे स्टेट बोर्ड आहे त्याच्या लॅबोरेटरीमध्ये एक त्याचे नमुना चाचणी घेण्यासाठी पाठवायचं. ऑर द सेंट्रल बोर्डला किंवा स्टेट बोर्डला ते सॅम्पल पाठवायचं. आणि ते सेकंड कंटेनर जे आहे, सेकंड सॅम्पल, ते कुठे पाठवायचं, ऑन द रिक्वेस्ट ऑफ द ऑक्युपायर टू लॅबोरेटरी इस्टॅब्लिश्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ऑक्युपायरच्या रिक्वेस्टनुसार त्याला वाटेल त्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्थापन केलेली जी कोणती लॅबोरेटरी आहे, त्या ऑक्युपायरच्या मर्जीनुसार मग त्या लॅबोरेटरीमध्ये एक
कंटेनर पाठवायचं. However, even after serving the notice, if the occupier or his agent willfully absent himself from that place or refused to sign on the container, the attending officer, by fulfilling the above formalities, shall inform the writing to the government analysis about the willful absence of the occupier or his occupier. A refusal to sign the cost of analysis, the sample shall be paid by the occupier. आणि जो कोणी ऑक्युपायर विलफुली जर ॲबसेंट असेल तर तशी नोंद त्या ऑफिसरनी करायची की हा ऑफिसर विलफुली ॲबसेंट होता सॅम्पल घेता वेळी. आफ्टर ॲनालिसिस द लॅबोरेटरी सबमिट्स रिपोर्ट टू द स्टेट बोर्ड इन द ट्रिप्लिकेट. आणि जे काही ते कंटेनरचं ॲनालिसिस झाल्यानंतर कंटेनरमध्ये जे काही सॅम्पल घेतले होते त्याची चाचणी झाल्यानंतर ते ट्रिप्लिकेट म्हणजे 3 त्याचे रिपोर्ट तयार करायचे आणि ते कुठे पाठवायचे, एक स्टेट बोर्डला पाठवायचं, एक कॉपी त्याची, एक कॉपी ऑक्युपायरला पाठवायची जे काही इंडस्ट्रीचा मालक आहे ती, आणि जी थर्ड कॉपी आहे ती रिटेन करायची बोर्डकडेच. जर कोर्टला एव्हिडन्स म्हणून पुरावा पाठवायचा असेल तर ती एक कॉपी बोर्ड रिटेन करून ठेवतं. आता पनिशमेंट कुठल्या कुठल्या आहेत यामध्ये आपण बघूया की पनिशमेंट काय आहेत. जर ह्या गोष्टी सगळ्या फॉलोअप नाही झाल्या इंडस्ट्रियलिस्टकडून किंवा प्रोव्हिजन ज्या काही दिलेल्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो नाही झाल्या तर पनिशमेंट काय आहे ती सेक्शन 15 मध्ये ॲक्टने पनिशमेंट प्रोव्हाइड केलेले आहेत. Whoever fails to comply with or contravenes any provisions of this act shall be punishable with imprisonment for a term which may be extended for 5 years or with the fine which may be extended to 1 lakh rupees or both. जो कोणी या प्रोव्हिजन्स फॉलो नाही करणार त्याला 5 वर्षाची शिक्षा आहे, तसेच 1 लाख रुपयापर्यंत फाईन आहे. आणि इफ द ऑफेन्स इज कंटिन्यूड इवन आफ्टर द कन्व्हिक्शन पनिशमेंट विल बी फाईन अप टू 5,000 रुपीज पर डे. आणि नॉर्मली हा 5 वर्ष शिक्षा आणि 1 लाख रुपये फाईन आहे, पण कन्व्हिक्शन होऊ नये एखाद्याने जर ब्रीच करत राहिला जी काही प्रोव्हिजन्स आहेत या ॲक्टमध्ये दिले आहेत त्याने ते ब्रीच करणं चालूच ठेवलं तर प्रत्येक दिवशी प्रत्येक ब्रीचनुसार ज्या दिवशी या प्रोव्हिजन्स म्हणजे आज त्याला कन्व्हिक्शन झाले तरी उद्याही त्याने तोच गुन्हा केला तर प्रत्येक दिवशी जितके दिवस ते गुन्हा चालू राहील तर प्रत्येक दिवशी 5,000 रुपये त्याला फाईन लागणार. तर अशा प्रकारे पनिशमेंट आहेत ते ॲक्टमध्ये. आणि तसेच ह्या सूट कोण फाईल करू शकतं तर कोर्ट कोणाला ॲलो करू शकते यामध्ये सूट फाईल करण्यासाठी तर कोर्ट कॅन ॲलो द सूट अंडर द ॲक्ट इफ कंप्लेंट इज मेड बाय द फॉलोइंग पर्सन. द सेंट्रल गव्हर्नमेंटला अधिकारी सूट फाईल करण्याचा, तसेच बाय एनी ऑफिसर ऑर अथॉरिटी अथॉराइज्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. एखादा ऑफिसर असेल किंवा कुठलीही अथॉरिटी असेल सेंट्रल गव्हर्नमेंटची तर त्यांना पण अधिकार आहे सूट फाईल करायचा. आणि तसेच बाय एनी पर्सन हू हॅज गिवन 16 days प्रायर नोटीस टू द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर अथॉरिटी. 60 दिवसाच्या आधी एखादी नोटीस देऊन कुठलाही व्यक्ती सूट फाईल करू शकतो. 60 दिवस आधी एक नोटीस द्यायची सेंट्रल गव्हर्नमेंटला. तर अशा प्रकारे सूट फाईल करण्याचा सेंट्रल गव्हर्नमेंटला अधिकार आहे, तसेच कुठल्याही ऑफिसरला पण अधिकार आहे आणि कुठल्याही व्यक्तीला अधिकार आहे जर त्याने 60 दिवसाची नोटीस सेंट्रल गव्हर्नमेंटला आधी दिली सूट फाईल करण्याबाबतची. तर अशा प्रकारे हा आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986चा. यातल्या काही प्रोव्हिजन्स आपण पाहिल्या, सेंट्रल गव्हर्नमेंटला कुठले कुठले पॉवर आहेत ते पाहिलं, कुठले गाईडलाईन्स आहेत आणि पनिशमेंट काय आहे जर ॲक्टच्या प्रोव्हिजन्स फॉलो नाही केल्या तर सेक्शन 15 मध्ये पनिशमेंट आहे हे आपण पाहिलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट बघणार आहोत. तर ते तुम्ही थोडक्यात काय आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, तो कधी इन्फोर्स झाला आहे ते बघून घ्या. जास्त तर तुम्ही डेट लक्षात ठेवा की कुठला ॲक्ट कधी इन्फोर्स झाला, म्हणजे तुम्हाला MCQ टाईप क्वेश्चन्स असल्यामुळे
विचारले जाऊ शकते कुठला ॲक्ट कधी अस्तित्वात आला, काय काय प्रोव्हिजन्स आहेत ते तुम्ही डेट लक्षात ठेवा तितक्या, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये सोपे जाईल. ठीक आहे, हा झाला एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986चा. येत्या लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट बघूया. थँक्यू.